उकळून पहिले निसून घेतली, धुवून घेतली आणि उकळून घेतली. इथं घ्यायली मी शेंगदाणे भाजून, इथं घेतली मिरची भाजून, जिरं, चवीनुसार मीठ. तर आता टाकत आहे मी मिक्सरमधून काढून घ्यायचं एवढं अद्रकीचा तुकडा, कोथिंबीर, थोडंसं पाणी लावायचं झाकण. आता घेते मिक्सरमधून फिरून. तर इथं घेतली मी पेल्यानं पेल्यानं खिसून घेतली मी इथं पालक बारीक थोडी करून घेतली. आता फोडणी देणारे इथं प्लेटीत काढून घेतली. आता तर मी इथं ठेवलं भगुन्या टाकणार आहे 2 उबळे तेल. तेल तपलं, टाकली मोहरी तडकायले, मोहरी तडकली, मग टाकलं जिरं तडकलं, मग टाकलं लसणाची पेस्ट, अद्रक लसणाची पेस्ट भाजून झालेली, मग टाकलं गिरवी करून घेतलेली. तेल थोडं भाजू दिली गिरवी. आता टाकायची आपली पालक काढून घेतलेली. तुम्हाला कसं पाणी लागते तसं टाकायचं. तर मिक्सरचं भांडं धुवून टाकत आहे. इथे टाकत आहे मी थोडीशी हळद. झाली माझी भाजी तयार, पालकाची बघा रशाची. टाकलेला आहे थोडासा भात. तर झालं माझा स्वयंपाक. तर आम्ही ठेचा केलेला आहे, पापड भाजलेले आहेत, मेथीची भाजी तोंडी लावायले, पालक वरण, दूध, भात आणि चपात्या. या मग जेवायले.